सर हो टीम घेऊ चालेल का आतमध्ये? चला सर चला या. कपिले सर या. स्वप्नील कपिले. सलीम सर हो, हो, आपण आला तसं तरी करू. चालेल. या. आपण या. कपिले सर या चला. हो या सर लवकर या. चला फोटो काढतो पण सर यांचे फोटो काढून घेतो पण चला. विठ्ठल सर ग्राउंड वर गेल्यावर फोटो काढ. उलट इकडे घेऊन या ती तिकडे नको देऊ. मॅचची सायकल आहे ती. का सर एक मिनिट सर तुमची सनी शिंदेला सायकल चालवता येते त्यामुळे आयोजक कमिटीने असा निर्णय घेतलाय. सनी आपण सायकल आणून के फायटर्स असे जाईल. पीजी ट्रॉफी मेडलला घ्या. सन्माननीय विनोद भाऊ मुके यांनी या ठिकाणी यावे. तसेच कमांडर ओमकार साहेब जाधव आपणाही विनंती आपण या ठिकाणी यावे. कदम सर आपल्यालाही विनंती आपण या ठिकाणी यावे. जिमी मेदगे सर विनंती आपण देखील तिथे या. कॅमेऱ्यामध्ये थोडस कॅप्चर होत आहे. शेवटचा क्षण असणार आहे. तुम्ही दोन्ही टीमच्या बाजूने आहात. समीर आपण त्या टीमच्या बाजूने जायचं. अशोक सर सर एक मिनिट. समोर युट्यूबचा कॅमेरा आहे. तिकडनं पण कॅप्चर होणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही पोच द्या. सर्वप्रथम फोटो सेशन होईल आणि टॉस होण्याआधी या ठिकाणी नॅशनल अँथम साठी डीजे डीजे एक मिनिट द्या. हॅलो सर्वप्रथम सर्वांना विनंती करतो आपण आहात त्या जागेवरती उभे राहा. कॅप्स रिमूव्ह करा. कॅप काढा. सगळ्या प्रतिष्ठित मंडळी या. सर्वांना विनंती करतो जे मान्यवर आम्हाला लाभलेत सर्वांना विनंती आहे आपण
थोडस समोर या, फोटो सेशन होईल. दोन्ही संघांचे कॅप्टन आयकॉन असणार आहेत. फायनल मॅच संघाचे कर्णधार. हॅलो 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 विठ्ठल सर, आपण थोडस रेंज मध्ये या, कारण हॅलो 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 अंतिम सामन्याचा सन्मान्य मुख्य साहेब यांच्यातर्फे हॅलो पीजी इंडिया दोन्ही त्यांनी त्यांचा निर्णय पीजी इंडियाला सांगा आता. खेळाडूंची ओळख करून घेतली जाते. खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या जातील. फायनलची लढत असणार आहे. दोन बल्लाढ्य संघ. एका बाजूला जर आपण पाहिलं तर म्हणजे कामथे सर आणि अनिल गोपाळे सर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जर आपण पाहिलं ना या मॅच मध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं तर किरण कामथे सर आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे सुनील कामथे. या दोन संघ मालकांच्या मालकी हक्काचा संघ. सर्व संघ मालकांचं सर्वप्रथम मी हार्दिक असे आभार मानेल, कारण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून गेले 10 वर्ष संघ मालक संघ विकत घेतात आणि कॉन्फिडन्स आहे, त्यामुळेच सर्वांचं चांगलं योगदान राहील आहे. विठ्ठल सर माईकशी संपर्क साधा. आपण या प्लीज. हॅलो डीजी सर नॅशनल अँथम साठी. डीजे एक मिनिट. सर्व मान्यवर जे ग्रामस्थ मंडळी आहेत सर्वांना विनंती करतो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण जाग्यावरती स्तब्ध उभं राहायचंय, कारण राष्ट्रगीत आपल्या देशाचं नॅशनल एंथम या ठिकाणी होणार आहे. भीमा दंद्रे सर, माझा आवाज येतोय का? चला, थँक्यू व्हेरी मच. आपण देखील उभं राहायचंय. त्यांच्या बाजूला कोणी हा सर्वांनी जागेवरती उभे राहा. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय भवानी. हर हर. धन्यवाद. लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या डावासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय शिवेगावचा एक गोड आवाज. अर्थातच आमचे संयोजित समालोचक आणि या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य ज्यांचं लागलं, 3 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकला. अर्थातच प्रवीणजी करपे सरांकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. ही संपूर्ण स्पर्धा फायनलची मॅच आणि या फायनल मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार मानतो. आणि मी इथेच थांबतो. तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो सर. प्रवीणजी करपे सर तुमचं. थँक्यू. एक मिनिट. कपिल गोपाळे सर कुठे असाल तर आपण त्वरित माईकशी संपर्क साधा. कपिल गोपाळे सर.
कक्षाच्या समोरची गर्दी कृपया तुम्ही कमी करा. चला मान्यवर मंडळींना विनंती करतो साहेब आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विनंती आहे. चला सर्वजण डीडी समीर धंद्रे या थोडस बाजूला या प्लीज कारण कन्फ्युजन नको. हा चला या ठिकाणी भगवान यांच्यासाठी प्राइस कायम असणार आहे. भगवान आपण जर झेल पकडताय तर 500 रुपयांचा प्राइस एका बाजूला सँडी आणि दुसऱ्या बाजूला उल्हास शिंदे आणि अतुल यांच्याकडनं असणार आणि सोमा धंद्रे यांच्याकडनं पण असणार आहे. आणि बॉल अडवला तर वैभव घोंगे यांच्याकडनं 100 रुपये. थँक्यू. प्राइज आणि हे खेळाडूंवरचं प्रेम आहे. चला मॅचला सुरुवात केली जाईल. बॅट्समन पाठवा. चला निलेश बांगर चला आपले बॅट्समन पाठवा. शरद चला त्वरित या कारण भरपूर उशीर झालाय. सर मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपली उपस्थिती लाख मोलाची असणार आहे. मान्यवरांना विनंती करतो. थँक्यू. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. थँक्यू. प्रवीणजी करपे सरांकडे. शेवटची मॅच अंतिम सामना पीजी इंडियन्स विरुद्ध KK फायटर्स मेहुणे आणि स्थळ आहे सिंगेश्वर क्रिकेट मैदान कुडे बुद्रुक. प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं आमचे चिकन लेग पीस फेम उल्हास शेठ कामते रुपये 25,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 20,000 रुपये मान्य श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे सदस्य जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आमच्या गावचे उद्योजक श्री कैलास शेठ खंडू पोखरकर यांच्यातर्फे 15,000 रुपये. आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री विनायक शेठ दत्तात्रय पोखरकर आणि श्री गणेश शेठ अशोक धंद्रे यांच्याकडून रुपये 10,000. मान्यवरांचा विशेष आभार. आणि स्पर्धेला सामन्याला सुरुवात होत आहे. युट्यूबचं सौजन्य होतं जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक आदरणीय दिलीपदादा मेदगे साहेब. आणि मॅच सुरू होते. समालोचकांना विनंती आहे की आपण मॅचचं समालोचन करायचं. थँक्यू. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छापा था परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. दोनों हाथ कटे शंभू के दोनों पैर कटे शंभू के पर सर कभी झुका नहीं हे तो मेरा प्यारा ही शंभू राजा ही था. नमस्कार आमरा मंडळी सर्वांना प्रेमाचा गोडासा नमस्कार. गेले 3 दिवसापासून आपण ह्या मैदानावरती भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दोन्ही हात समांतर अतिरिक्त धाव देखील इथे घोषित केलेली आहे. अतिरिक्त प्लस त्या चेंडूवरती 1 धाव अशा आताच्या 2 धावा आहेत. 2 धाब्याने धावफलक वाढेल. अर्थातच अकाउंट खातं इथे मात्र ओपन झालेलं आहे. श्री गणेशा झालेला आहे. अकाउंट ओपन झाल्याच्या नंतर आता बॅलन्सिंग स्कोर जो आहे तो मात्र इथे उभा करावा लागणार आहे. 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. बॅलन्स राखून इथे बॅटिंग करावी लागेल. अकाउंट खातं तर इथे ओपन झालेलं आहे. षटक क्रमांक देखील आता पहिल्या क्रमांकाचा आपण मैदानात मध्ये पाहतोय. मनोहर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक अनुभवी पंच दीपक पिळगावकर सरांना आपण पाहतोय. दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सलीम शेख यांना देखील पाहतोय. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख होता. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्या चेंडूवरती 1 धाव. एका धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील जर पाहिलं तर इथे पहिल्या क्रमांकाचं मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेला इथे सुरुवात झालेली आहे. पहिली 2 षटक ही पॉवर प्लेची असणार आहेत. पुढे सरसावत लॉंग लेग फाईन लेगला हा फटका खेळायचा होता विशेषतः परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. हॅलो 2 मिनिटं सर. अशोक बांगर सर यांच्याकडून आपल्याला KPL 2024 बद्दल 2 शब्द ऐकायचे आहेत प्लीज सर. बॉल चालू झालेला प्रत्येक
संघामध्ये आपापला आणि लहानांपासून जसं साई श्रद्धा क्रिकेट संघ 25 वर्षाची परंपरा चालवत होता, तसंच या मुलांनी पुढे KPL द्वारे आपला पश्चिम पट्टा आणि कुड्याचं नाव कसं उज्ज्वलित होईल असं पाहिलंय. नक्कीच ही परंपरा पुढे चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो. नियोजन कमिटीचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, थँक्यू. धावपल्लिकावरती धाबा, स्कोरगार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 5 धाबा ज्या मात्र धावपल्लिकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं PG इंडियन्स या टीमकडनं मनोहर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती 40+ खेळाडू आहेत. इथे नो बॉल देखील पंचांनी घोषित केला आहे. हॅलो सर, चिखलगावचे कर्णधार आणि चिखलगावमध्ये ही खूप चांगल्या प्रकारे क्रिकेटचं नियोजन करणारे सचिन गोपाळे सर हे आले, त्याबद्दल आमच्याकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि त्यांच्याकडून हे 2 शब्द ऐकायचे आहेत आपल्याला KPL बद्दल. धन्यवाद साई श्रद्धा क्रिकेट क्लब, त्यांनी निमंत्रण दिलं होतं की आमच्या स्पर्धेसाठी तुम्ही एक दिवस या. आल्यानंतर त्यांनी आमचं स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि पश्चिम पट्ट्यामध्ये कुडे गावामध्ये जे वातावरण आहे क्रिकेटबद्दल आणि पश्चिम पट्ट्यातील अनेक खेळाडू ह्या स्पर्धेतून पुढे यावेत अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू 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 सचिन सर. धावपल्लिकावरती धाबा, स्कोरगार्डवरती धाबा, तब्बल 7 धाबा ज्या मात्र धावपल्लिकावरती आहेत. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाच्या मैदानावरती समजाय मनोहर यांना देखील आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहिलं. फक्त आणि फक्त 7च धावा त्यांनी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. विदाउट लॉस 7 धावा धावपल्लिकावरती. थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो, भीमादादा मेदगे यांचं आपल्याला पहिल्या KPLच्या पर्वापासून तर आतापर्यंत खूप चांगलं सहकार्य भेटलेलं आहे आणि प्रत्येक KPLला त्यांचं देणगीच्या स्वरूपात असो किंवा सगळ्या प्रकारचं सहकार्य भेटते. त्यांच्याकडून आपल्याला KPL बद्दल 2 शब्द ऐकायचे आहेत. दादा प्लीज. ठीक आहे, विकी धंद्रे तुमच्याकडून 2 शब्द ऐकायचे प्लीज. गेले 10 वर्ष आपलं जे KPL पर्व आपण उत्तमरित्या आयोजन करतो, नियोजन करतो, त्या पद्धतीने आपली मुलंही आपली सगळी जवळजवळ 300-350 मुलं आहेत. प्रत्येक लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना अनुभव येतो क्रिकेटमधून. प्रत्येकाला एक KPL नंतर पुढच्या KPL मध्ये पुन्हा वरच्या नंबरावरती खेळायला चान्स भेटतो. सगळी मुलं इथं आनंदाने येतात. गोलंदाजाचं स्वागत इथे कशाने केलंय? चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा भार 4 धाब्यासाठी. ब्रिलियंट चौकार. पहा 10 वर्षांची परंपरा आणि एका बाजूनं एक निर्धाव चेंडू इथे निर्णायक ठरू शकतो. मेगा फायनल जिंकण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. इथूनच्या मागच्या कालखंडामध्ये जर पाहिलं आणि PG इंडियनच्या प्रत्येक विकेटसाठी जिमी सरांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे प्रत्येक विकेटसाठी. आणि प्रत्येक षटकारासाठी विशेषतः हे पारितोषिक लावलं जात आहे म्हणजे बक्षीस रूपामध्ये शाबासकीची थाप इथे मात्र मान्यवरांच्या वतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू 2 पायांच्या अगदी मधोमध हा चेंडू इथे पेश केला होता. हलक्या हातानं त्या चेंडूवरती इथे मात्र मैदानावरती फटका केला होता, परंतु माल बेमितू करेल कारण पॉवर प्लेची जी षटका असतात ना विजय सर, ती हाणामारीची षटका असतात. इथे मात्र पूर्णपणे रोखून ठेवलं जाते. इथे गोलंदाजाला मी मनापासून शुभेच्छा देणार आहे. तुम्हाला मात्र या मॅच बद्दल काय वाटतं? निश्चित स्वरूपात किती धाबा होतील? क्रिकेट आणि खरं तर क्रिकेटमध्ये
कुठली भविष्यवाणी थोडंसं चुकीचं आहे. आणि याचबरोबर ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना, लिजेंडरी स्टार आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे, प्रदीर्घ अनुभव आहे राजू यांच्याकडे. ज्या प्रकारे गोलंदाजी केली 2 षटकं मैदानावर होती. फायनल ग्रँड फिनालीला विजय सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, 10वं पर्व हे कोणाच्या नावावरती असणार हे पाहणं फार महत्वाचं राहील. याची देही याची डोळा आपण पाहतोय. कुठे बुद्रुक प्रीमियर लीगचा देखना सोहळा याच साठी केला होता अट्टहास. वावा शेवटचा दिस गोड. अंतिम चरणाकडे झुकत असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा कुडे गावामध्ये संपन्न होतीये. 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 10 वर्ष चालू असलेला हा क्रिकेटचा यज्ञ सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती आता 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती अनिल गोपाळे अर्थातच इथे संघमालक गोलंदाजीच्या मार्कवरती असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूने बॅटिंगच्या मार्कवरती आपण बॅटर शरद यांना पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक एंडला निलेश देखील बॅटिंगच्या मार्कवरती आहेत. 5 षटकांची मॅच. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार. वा भाई वा, काय जबरदस्त चेंडू पूर्णपणे जकडून ठेवलेला आहे. एखादं कुलूप असतं, कुलपाला चावी असते. मात्र मैदानावरती निर्धाव येत आहेत. धावफलकावरती धाबा स्थिर आहेत. 14 धाबा ज्या मात्र धावफलकावरती शरद आणि निलेश बॅटिंगच्या मार्कवरती आहेत. विशेषतः 10व्या पर्वामध्ये आपण विजय सर ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेबद्दल निश्चित स्वरूपात तुम्ही काय सांगाल, नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल, विशेषतः हे जे चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय त्या क्रिकेटबद्दल तुम्ही काय सांगाल. खरं तर पहा, या वेळचा बॉल समोरच्या दिशेने जातो सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 6 धावा येताना पाहायला मिळतात. विशेषतः मी नाम उल्लेख करेल डीडी यांचा आणि त्याच वेळ घेतो. विशेषतः मी डीडी यांचा उल्लेख करेल. मोस्ट डॅशिंग अँड चार्मिंग पर्सनॅलिटी असे आमचे डीडी आहेत आणि त्यांच्या विद्यमानातून खरं तर ही स्पर्धा या वर्षीच्या 10व्या क्रमांकात संपन्न होत असताना त्यांना तितकीच साथ देताना पाहायला मिळत आहेत. त्यांचेच सहकारी जिम्मी मेदके असतील. आणि पहा, ही सर्व मंडळींच्या अतोनात कष्ट, नोकरी धंद्यानिमित्त मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे, पण क्रिकेटवरती नितांत प्रेम इथल्या ग्रामस्थांचंही पाहायला मिळतं, इथल्या सर्व खेळाडूंचंही पाहायला मिळतं. आदर्श गाव टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानावरती आपण पाहतो. नक्कीच एक सुंदर उदाहरण देखील मी तुम्हाला देईल. कारण ज्याप्रमाणे आपण रेल्वे गाडी पाहतो, निश्चित स्वरूपात त्या रेल्वे गाडीला सर इंजिनची देखील आवश्यकता असते. निश्चित स्वरूपात आपण कुडे गावामध्ये देखील ही 2 इंजिन पाहतोय. जिमी सर असतील आणि डीडी सर असतील. मी विशेषतः सगळ्यांचा नामोल्लेख इथे घेत नाही. जर कुणाचा नामोल्लेख राहत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु हे 2 जी इंजिन आहेत निश्चित स्वरूपात रेल्वे गाडी ओढण्याचं काम अप्रतिम पद्धतीने ते देखील मैदानावरती करतायत. मॅच देखील सुरेख चालू आहे. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर तब्बल 20 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. आणि रेल्वे गाडी चालत असताना इंजिनची देखील आवश्यकता असते. त्याचप्रमाणे इथे डीडी सर असतील, त्याचप्रमाणे जिमी सर असतील, संपूर्ण साई श्रद्धा क्रिकेट क्लब कुडे असेल, कुडे ग्रामस्थ असतील, अगदी एखाद्या इंजिन प्रमाणे 10 वर्ष. खरं तर आपण पाहतो खेड तालुका आणि खेड तालुक्याचं पश्चिम पट्ट्यातील हे मला वाटतं बरंचसं लांबचं गाव आहे आणि महत्वाचं देखील आर्थिक दृष्ट्या असेल. खरं तर इथली सर्व मंडळी जर पाहिली तर अक्षरशः जर पाहिलं तर नोकरी धंदा निमित्त पुणे मुंबई या उपनगरांमध्ये संघर्ष पाहिलेत. आणि पहा, अक्षरशः जर पाहिलं तर संघर्षमय वातावरण निर्मिती, तुंबळ युद्ध 2 संघांमध्ये. अंतिम चषकामध्ये आपण पाहतो मानाचं चषक जाईल कुठे हे आपल्याला पाहायचंय. 2 संघांमध्ये ही नामांकित लढत आहे. नक्कीच अप्रतिम मॅच देखील केदार सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटक क्रमांक देखील आता 4 ला सुरुवात होती आहेत. काही धावा अतिरिक्त आहेत, बॅटनं काही धावा आहेत. म्हणजे असंच एकूणच समीकरण इथे 22 या अंकावरती पोहोचलंय. एक जबरदस्त मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. यावेळेस इथे काय हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी गुल. फलंदाज या चेंडूवरती बाद. जबरदस्त विकेट इथे केदार सर आलेली आहे. वादळात पत्त्याचं घर बनत नाही,
वादळात पत्त्याचं घर कधीच बनत नाही, रडल्यानं बिघडलेलं नशीब कधीच बदलत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी क्रिकेटच्या मैदानावरती सिकंदर होत नाही. 10व्या पर्वामध्ये प्रवेश करणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा अर्थातच कुडेगाव. पहा महेश कदम मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. त्यांना तर आता हात खोलावे लागतील. गतवर्षी स्पर्धा महेश कदम यांनी नक्कीच गाजवली. शेवटचे 10 चेंडू आणि त्यामध्ये धावा किती येणार असं प्रश्नचिन्ह तुमच्या आमच्या समोर सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवरती नजर जर टाकली तर रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा. गोलंदाज सज्ज होत आहेत. ओ हो आले आक्रमण. बॉलला पाठवला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. महेश कदम यांच्या बॅट मधून येतोय नेत्र दीपक स्ट्रोक सिक्सर. उद्देशानं मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल खेळले. पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवलं आणि पहा डीप स्क्वेअर लेगला काय जबरदस्त टोला सजवला. 28 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. तोडाफोडा आणि राज्य करा. स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग हे आवश्यक आहे कारण 10 चेंडू रिमेनिंग होते. आता त्यामध्ये 1 चेंडू कमी होतो. 6 धावा आल्या. 28 धावा स्कोरबोर्ड होती. पुढील 9 चेंडू आपल्याला पाहिजेत. KPL. नक्कीच शांत बसायला मी काही संत नाही. अशा प्रकारची बॅटिंग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. इथे मात्र पुन्हा एकदा अप्रतिम सुरेख देखना चेंडू आपण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलाय. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला आला. मैदानाच्या साह्यानं चेंडू पुन्हा आतमध्ये आला. चेंडूला तिथे चांगल्या पद्धतीने फील्ड देखील केलं. तोपर्यंत धावा कंप्लीट होतील. 2 धावा. 2 धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती. आताची एक शॉर्ट रन ओके. 29 धावा ज्या मात्र धावफलकावरती. एक चांगलं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट कसं असावं याचं सुंदर उदाहरण देखील आपल्याला कुडेगावच्या मैदानावरती पाहायला भेटतंय. हॅलो यस DD आणि जिमी सर आपण या ठिकाणी संपर्क साधा. थँक्यू. गोलंदाज बॅटिंग तुम्हाला सर्वांना आठवत असेल. 88 अंकावरती रोहित शर्मा यांचा झेल सुटला होता आणि तदनंतर 264 धावा देखील त्यांनी कुठल्या होत्या. म्हणजे एका झेलची किंमत क्रिकेटच्या मैदानावरती काय असू शकते तर ही असू शकते. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती संपेल 4थ्या क्रमांकाचं. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पंच आताची एकच सिंगल आहे ना दीपक सर? ओके, म्हणजे 30च धावा धावफलकावरती असतील. यस या क्रीडा नगरीचे मालक अर्थातच शांताराम दादा कानसकर आपण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या स्कोर कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. नक्कीच सुरुवातीची केदार सर 4 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती धावा फक्त 30च धावा इथे धावफलकावरती आहेत. कमीत कमी धाव संख्येवरती रोखण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी टीमचा यशस्वी झालेला आहे. पूर्णपणे KK फायटर्स या टीमच्या संपूर्ण फलंदाजांच्या पायामध्ये साखळ दंड ठोकण्यामध्ये प्रतिस्पर्धी टीम देखील इथे यशस्वी झालेली आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आता शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंग मधले शिल्लक असतील. आता ह्या 6 बॉल मध्ये किती धावा येईल? कव्हर आणि काऊ कॉर्नर झोन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. जाळं सुंदर पद्धतीने विणलंय परंतु हे जाळं इथे तोडून फोडून काढण्याचं काम मैदानावरती करावं लागेल. निश्चित स्वरूपात केदार सरांनी मागाशीच सांगितलं तोडा फोडा आणि राज्य करा. अशा प्रकारची बॅटिंग गेम स्ट्रॅटर्जी इथे दाखवावी लागणार आहे. निश्चित स्वरूपात आता केदार सर आमच्या समवेत इथे शेवटच्या षटकामध्ये देखील जॉईंट आहेत. केदार सर आता इथे शेवटच्या षटकामध्ये किती धावा घेणं आवश्यक असणार आहे तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत भरपूर कंजूसी पाहायला मिळाली आहे. अनिल गोपाळ यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून उंच पुरे गोलंदाज परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी केला. ते खरं तर मी एकच म्हणेन टेनिस बॉल क्रिकेट पूर्वीचं टेनिस बॉल क्रिकेट राहिलेलं नाहीये. पूर्वी टाकेल तिथे टप्पा पण आता तसं नाहीये. कटर चेंडू, कधी लेग कटर, आतमध्ये येणारे चेंडू, त्याचबरोबर शॉर्ट ऑफ लेंथ, कधी परफेक्ट यॉर्कर, या प्रकारचं व्हेरिएशन, कधी कमी गतीचे चेंडू तर कधी जास्त गतीचे, या प्रकारचं व्हेरिएशन जर असेल तर गोलंदाज यशस्वी होतोच. या बेसचा बॉल हवेत, प्रॉपर टायमिंग नाही जुळलं. क्षेत्ररक्षक बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक धाव आली, दुसरीला कॉल, तत्परतेनं 2 धावा
या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेंबरोबरच संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढली जाते. 32 धावा. यस, महेश कदम आपले कदम क्रीज मध्ये घेऊन आला. अक्षरशः जर पाहिलं तर सुभाष चंद्र बोस यांनी आपल्या भारतीय आझाद सेनेसाठी गायलेलं गाणं आहे, कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा, हे जिंदगी है कोम की तू कोम से मिला है जा. महेश कदम मैदानाच्या आतमध्ये दाखवतो 10 कदम. पहा पुन्हा एक धाव घेतली जाते. अतिशय चांगली बॅटिंग आणि तदनंतर आपण पाहतो संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. 33 ऑन स्कोरबोर्ड. साई सध्या क्रिकेट संघ कुडे बुद्रुक इथून मागच्या कालखंडामध्ये मला वाटतं 15-1 वर्षापूर्वीपासून अक्षरशः हा संघ उदयाला आला. महाराष्ट्रभर अधिराज्य गाजवणारा हा संघ. पण तदनंतर आपण पाहतो काही यंगस्टर खेळाडू आहेत नोकरी धंदा व्यवसाय निमित्त मुंबई पुणे या उपनगर पैश केलाय. तिथे मात्र पहिल्या इनिंग मध्ये डॉट आलेले आहेत. 17वा चेंडू हा निर्धाव आलेला आहे. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर तब्बल आतापर्यंत 33 धाबा, ज्या मात्र धावफलकावरती 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. 33 धाबा धावफलकावरती. यावेळेस पुढे सरसाबत डान्सिंग डाऊन दी विकेट हा फटका खेळला आहे. तिथे मात्र डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय. जिंदगी का रास्ता कभी आसान नाही हो जाता, बिना संघर्ष घाव सहन करावे लागतात. अगदी क्रिकेटचं देखील तसंच आहे. इथे काय घडलंय, हा चेंडू मात्र मैदानावरती निर्धाव येईल. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती संपलं गेलं. 5व्या क्रमांकाचं एक इनिंग एक डाव देखील इथे संपला गेला आहे. बनवल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना के फायटर्स या टीमनं ग्रँड फायनली अर्थातच मेगा फायनलच्या मॅच मध्ये किती बनवल्या, तब्बल 35 धावा बनवलेल्या आहेत. आणि विजयासाठी 30 बॉल मध्ये 36 धावांची गरज असणार आहे. चला आता पीजी इंडियन्स टीम तुम्ही एका लाईनअप मध्ये डगआउटला यायचंय आणि दुसऱ्या बाजूने आता विनंती असेल के फायटर टीम तुम्ही देखील एका लाईनअप मध्ये आता खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. मेगा फाइनल ग्रैंड फिनाली आज की शाम किसके नाम, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. मेगा फायनल ग्रँड फिनालीला देखील इथे केव्हा सुरुवात कुठलेही मान्यवर सांगू शकत नाही कोणता संघ इथे मेगा फायनल ग्रँड फिनाली जिंकेल. मॅच महत्वपूर्ण आहे. 36 धावा विजयासाठी बनवायच्यात. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील 25,000 रुपये आहे. इंस्टाग्रामवरती आपण ज्यांच्या रील्स पाहतो ह्या नगरीचे उद्योजक आहेत. चिकन लेग पीस फेमचे डायरेक्टर उल्हास शेठ कामते साहेबांच्या वतीने या स्पर्धेमध्ये 25,000 रुपयांचं कॅश प्राइज. द्वितीय क्रमांक 20 जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि खेड तालुक्याचं भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो बाबाजी शेठ रामचंद्र काळे साहेबांच्या वतीने या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. तृतीय क्रमांकासाठी तब्बल 15,000 रुपये. कैलास शेठ कंडू पोखरकर साहेबांच्या वतीने या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांक तब्बल 10,000 रुपये. विनायक शेठ पोखरकर आणि कुमार गणेश शेठ धंद्रे साहेबांच्या वतीने चषक सौजन्य भगवान दादा सीताराम धंद्रे यांच्याकडनं आहे. नंबरसाठी आपण आकर्षक ट्रॉफीज पाहतो. स्वर्गीय शांताराम कोंडाजी मेदगे साहेबांच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ कुमार कृष्णा व मंगेश मेदगे साहेबांच्या वतीने चषक सौजन्य आहे. मंडप आणि डीजे सौजन्य भीमा शेठ मेदगे आणि गणेश शेठ मेदगे साहेबांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेमध्ये यूट्यूब लाईव्ह सौजन्य पाहतोय. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप दादा मेदगे साहेबांच्या वतीने या गावचे ते भूमिपुत्र आहेत. विशेषतः अरुण शेठ सांभारे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत आणि पशुसंवर्धन खातं सातत्याने सुंदर पद्धतीने त्यांनी हाताळलेलं आहे. अरुण शेठ सांभारे, दिलीप शेठ धंद्रे असतील, किरण शेठ मुके ग्लोबल कंपनीचे सर्वा यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये यूट्यूब लाईव्ह सौजन्य पाहतोय. विशेष आकर्षक सहकार्य आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपण चरोली नगरीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत पाहिली. आकर्षक सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. चषक सौजन्य जिजाभाऊ कामते. परत स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील एकनाथजी बांगर यांच्या वतीने, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक स्पोर्ट शूज संतोष दिनकर धंद्रे, कुमार उल्हास किसन शिंदे यांच्या वतीने अंतिम सामना कुमार यशराजजी लोखंडे, बॉल सौजन्य आकाश पोखरकर. सर्वांचाच नामोल्लेख आम्ही घेणार आहोत परंतु त्या अगोदर मॅच कडे देखील आपण जाणार आहोत. इथे 35 झालेले आहेत आणि 36 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. या स्पर्धेमध्ये
यशराज लोखंडे असतील, आकाश पोकरकर यांचं चांगलं सहकार्य आहे. राजेंद्र घोंगे, संजय घोंगे आकर्षक टी शर्ट सौजन्य मॅन ऑफ द मॅच साठी आहेत. स्पोर्ट सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी शिवाजी भिकाजी बांगर यांच्या स्मरणार्थ निलेशजी बांगर, विशालजी बांगर यांच्या वतीने समालोचक सौजन्य दीपक काळे, संतोष सावंत यांच्या वतीने पाणी सौजन्य संदीप मेदगे आणि कानसकर परिवाराच्या वतीने मैदान सौजन्य. इथे माझी वेळ इथे मात्र आता संपेल, परंतु धन्यवाद रामकृष्ण हरी. या प्रशांत सर मायक्रोफोन वरती आपलं स्वागत आहे. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. वळणार आहोत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 मध्ये मी प्रशांत गायकवाड तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. पाहूयात यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर या ठिकाणी आमचे भाऊ कामथे जे पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत जोडलेत, साहेबांकडनं या ठिकाणी प्राइज असणार आहे. जो गोलंदाज या ठिकाणी विकेट घेईल त्यांच्यासाठी 200 रुपये आणि जो चौकार षटकार खेळेल ना त्यांच्यासाठी 200 रुपयांचं प्राइज असणार आहे. वळतोय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर केवळ एक धाव फलकावर आहे आणि एक या धावसंख्येचा जर विचार केला ना मित्रांनो, एक ही धाव महाराष्ट्र टेनिस बोनस सातपुते मॅन फ्रॉम कुर्डुवाडी सोलापूर सरांचा जन्म झाला. यावेळेचा बॉल विशालसाठी होता. अगदी भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मी घेऊन जाईल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडलेत अर्थातच विजय केदार सर, आपलं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. सर या मॅच विषयी आणि जे 40+ चे गोलंदाजी करतात त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल? खरं तर आपण पाहिलं ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते, पॅडल स्वीप साठी गेले होते, फॉलोइंग स्वीप साठी जाणले जात आहेत फलंदाज, पण पहा ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते ना प्रशांत, जिथे जर पाहिलं तर प्रत्येक टप्पा अगदी परफेक्ट टप्प्यावरती टाकला जातो आणि तिथूनही जर पाहिलं तर लिजेंडरी टेनिस बॉल क्रिकेटचे अनुभव हा प्रदीर्घ आहे. अनुभवाचा वापर तर मैदानावरती केलाच जातो आणि पहा एक एक निर्धाव चेंडू इथे निर्णायक आहे. सर तुमच्या माहितीसाठी जो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय त्या खेळाडूने अक्षरशः ही संपूर्ण स्पर्धा गाजवली आहे आणि एक देखणा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये फाईन लेगला लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल दरम्यान जर आपण पाहिलं सीमारेखा ओलांडतोय, येतोय सनसनीत दणदणीत कणकणीत आणि मॅजिकल क्लासिकल चौकार. जिमी मेदगे सर आमच्याशी संपर्क साधा प्लीज. आणि जिमी मेदगे सर त्याचबरोबरीने संपूर्ण आयोजक कमिटी अर्थातच आमचे परममित्र दिनेश धंद्रे आणि त्याचबरोबरीने संपूर्ण साई श्रद्धा क्रिकेट संघ, त्यामध्ये जर आपण पाहिलं निलेश बांगर असेल, निरंजनानंद धंद्रे असेल आणि त्यांची संपूर्ण टीम, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. कारण गेल्या वर्षी देखील चांगलं प्राधान्य मला दिलं, या वर्षी देखील बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक असे आभार मानतो. 6 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं अक्षरशः बांधून ठेवलं होतं, परंतु इथे जर आपण पाहिलं ना तर हात खोलू दिले पाहायला मिळतोय. माफ करा, देवा गेंजे आणि देवावर हल्ला चढवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सडक पे कडक. गणेश लोखंडेच्या बॅट मधून चेंडू चाललाय, हवाई सफर करतोय, विमान निघालंय आणि बॉल अगदी ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. दरम्यान जर 2 दिवस अक्षरशः गाजवलेत. देवा वयवर्ष 20 मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, चांगली गोलंदाजी झाली आहे, यावेळी निर्धाव चेंडू येतोय. काय म्हणाल गोलंदाज देवाबद्दल? कालच्या आजच्या दिवसाच्या तुलनेत आपण पाहतो देवा मागच्या चेंडूवरती मोठा फटका आला पण तितकेच तयार होते आणि पहा बॅट खाली ना ओव्हरपिच बॉल होता जो उचलला आणि सरळ गेला लॉंग ऑफ मध्ये. 6 धावा प्राप्त करताना पाहायला मिळाले. देवा कोलबा टप्प्याचा बॉल लॉफ्ट केला, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला संधी नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
येतोय आणखीन एक धमाका चौकार. थँक्यू डीजे. तर अशा प्रकारचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार आहे. या आधीच्या बॉलवर षटकार आला, त्यावर जर आपण पाहिलं ना तर बॉलला लॉंगांच्या डोक्यावरून खेळून काढलं. आणि आजच्या दिवसात जर आपण पाहिलं, कालच्या दिवसात पर्पल कॅपचे मानकरी राहिले सर्वात जास्त विकेट घेणारे खेळाडू आमचे निरंजन नाना धंद्रे यांचंही या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत केलंय. आणखीन एक चेंडू लॉंग ऑफ नंतर अगदी खुलं झालंय, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खरं तर आपण पाहतो येणारे मोठाले फटके आणि इतर दिवसांना अपवाद राहिले. देवा ज्या प्रकारे आता गोलंदाजी केली जाते, थोडासा माराही खाला या षटकामध्ये. इथे गतीमध्ये परिवर्तन पाहायचं. लॉंग स्टॉपला चेंडू निसटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा धाव येणार नाहीये, एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं. पण बरेचसे मला वाटतं असे या स्पर्धेत पहिल्या दिवशी असा एक विक्रम झालाय ना, ज्या गोलंदाजाने या संघाचे ओनर आहेत, ज्या गोलंदाजाने आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी बॉलिंग केली नव्हती, बॅटिंग केली नव्हती, क्रिकेट खेळले नव्हते, फक्त ओनर म्हणून राहिलेले त्या खेळाडूने जिमी मेदगे सरांच्या समोर 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना त्या ठिकाणी सामना विजय करून दिलेला. त्या खेळाडूविषयी तुम्ही काय म्हणाल? अनिल गोपाळे सरांचं मी कौतुक करेल. अमोल कामथे, सॉरी माफ करा. खरं तर असं जातं पीजी इंजियन्स जो संघ हैदराबादच्या मध्ये आपण पाहतो, त्या संघाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी अमोलजी कामते साहेबांचा हा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे त्यांची कामगिरी त्यांनी स्पष्ट केली आहे. तर पहा हैदराबादची ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते ना, अप्रतिम कामगिरी. तिथून पहा एक मला वाटतं प्रशांत निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. आणि इथून जर तुम्ही सर पाहिलं ना, हे 2 खेळाडू अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसलेत. किरणजी कामते आणि त्याचबरोबर सुनीलजी कामते यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो. पहा देवा यांनी सपाटून मार खाला आणि त्यानंतर गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश एका बाजूनं निलेश पहा थोडीशी निर्धाबाई चेंडू टाकतो, काही चेंडू डिफेन्सिव्ह खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज होत आहेत. ओ हो या वेळचा बॉल हवेत, फिल्डर खाली, पाहायचं इथे विकेट महत्वाची. कॅच सुट. हा खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर अगदी आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे नो बॉल पंचांचा इशारा येतोय. आणि खरोखरच जर आपण पाहिलं ना तर ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना भरपूर आनंद खेळाडूंनी लुटलाय. आणि सर ही संपूर्ण फक्त स्पर्धा नाहीये, तर खेळाडूंचे इमोशन्स, खेळाडूंच्या भावना या स्पर्धेतनं व्यक्त होतात. वरती खेळायचंय त्यांना, परिस्थिती काय असेल हे आपल्याला पाहायचंय. थँक्यू सर. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला अगदी खोलवर टप्प्याचा आणि पंचांचं बोट इथे आकाशाकडे जात आहे. आणि गणेश लोखंडे मिस्टर GL या खेळाडूची पावलं अगदी तंबूच्या दिशेने नाराज हताश होऊन मात्र नक्कीच परतताना पाहायला मिळतात. कारण गेम चेंजर खेळाडू आहे आणि या खेळाडूने कित्येक मॅचा वन साइड आपल्या खात्यामध्ये आणल्यात. परंतु आता बॅट मधून 23 धावांची अभूतपूर्व इनिंग. क्या बात आहे गणेश लोखंडे. ती कधी पूर्ण झाली हे समजलेले देखील नाहीये. आणि जर आपण पाहिलं सामना अगदी वन साइड मैदानाच्या आतमध्ये झालाय. या ठिकाणी सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुरस सर आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. प्रेक्षकांना वन साइड मॅच आवडतच नाही. पहिल्या मॅच मध्ये देखील जवळजवळ 6 चेंडू ते स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे त्यांना यश आलं नाहीये. इथे पहिल्याच बॉलवर स्विच हिट खेळलाय आणि षटकार येतोय. डीजे